नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओची सुरुवात जास्वंदीच्या या सुंदरशा फुलांनी आणि व्हिडिओ आजचा आपला असा असणार आहे कारण आज हा रविवार आहे आणि गार्डनिंग करताना जी काही वेगवेगळी कामं आहेत, जी काही झाडांसाठी लागणारी झाडांसाठी जी आपल्याला काही कामं करावी लागतात, ती वेळोवेळी करणं खूप गरजेचं असतं बघा. आणि ती जर कामं व्यवस्थित केली नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं तर त्याचा परिणाम आपल्या रोपांवरती, आपल्या झाडांवरती किंबहुना आपल्या जे काही गार्डन आहे, टेरेस गार्डन आहे, त्यावरती त्याचा इफेक्ट दिसू शकतो बघा. तर आज मी जी काही प्रत्येक संडेला जे की मला सुट्टी असते, ज्या सुट्टीच्या दिवशी मी जी काही कामं करतो, ती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर 5-7 दिवसाच्या सततच्या पावसानंतर आज थोडंसं ऊन पडलेलं आहे. त्यामुळे झाडांवरची जी पिवळी पडलेली पानं आहेत, ती आपल्याला आज काढायची आहेत. तसेच काही इन्सेक्टचा अटॅक झाला आहे का, तोही आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायचा आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. तर हे पहा मित्रांनो, हे माझं जे आपलं देशी जास्वंदाचं रोप आहे, त्याची पानं तुम्ही पाहू शकताय, पिवळी पडलेली आहेत आणि त्यावर तुम्हाला मिलीबगचा अटॅकही दिसू शकताय. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल तर तो मिलीबगचा अटॅकही त्यावरती दिसत आहे बघा. तर यावरती आपण संध्याकाळच्या वेळी, आता खूप ऊन आहे त्यामुळे संध्याकाळच्या वेळी यावर आपण नीम ऑइलचा स्प्रे करूया. तर सध्या आपण ही पानं पूर्णपणे काढून घेऊया. झाड थोडंसं स्वच्छ करूया. मातीमध्ये काही गवत वगैरे उगवलेलं असेल तेही काढून घेऊया. आणि पावसामुळे थोडंसं टेरेसवरती शेवाळं जमलेलं होतं बघा, त्यामुळे आता ऊन पडलं आहे आणि टेरेस माझं थोडं कोरडं झालं आहे. तर आपण थोडंसं ते झाडून कचरा जो आहे तो क्लीन करून घेणार आहोत. तर हा माझा संडेचा रुटीन असतो बघा. सकाळी 8-8:30च्या आसपास मी या कामाला लागतो, कारण मला हे करायला खूप आवडतं बघा. कारण यामध्ये एक वेगळाच आनंद आहे आणि ही जी फुलं जी येतात ते या कष्टाचंच हे फळ आहे बघा. तर तुम्ही पाहू शकताय बघा, याच्यामध्येही गवत उगवलेलं आहे आणि ते गवत आपण काढून घेणार. तुम्ही फूल बघू शकताय, हे हायब्रिड जास्वंदाचं झाड आहे, ऑरेंज कलर आहे आणि साईज बघा तुम्ही फुलाची, कसं फुल मोठे दिसत आहेत बघा. आणि याला दर महिन्याला साधारणतः आपण थोडासा DAP देत असतो आणि जूनच्या सुरुवातीला मी या सगळ्या जास्वंदाची छाटणी केलेली होती बघा. तर त्यामुळे यावरती आता मस्त खूप छान अशी ग्रोथ आलेली आहे. आणि मित्रांनो, दरवर्षी मी याची जूनच्या सुरुवातीला किंवा पहिला पाऊस पडल्याच्या नंतर जास्वंदाची माझ्या छाटणी करत असतो बघा, जेणेकरून मला गणपतीच्या सीझनमध्ये ही जास्वंदाची फुलं गणपतीच्या पूजेसाठी वापरायला मिळतात. तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने टेरेसवरती झाडांची पानं, पिवळी पानं पडून थोडीशी, ते पाण्यामुळे काय होते, पावसाच्या पाण्यामुळे थोडीशी कुजली पण आहेत आणि ह्या कुजलेल्या ह्याच्यामुळे यावरती झाडांवरती फंगसचा अटॅकही होऊ शकतो बघा. त्यामुळे आपल्याला वेळोवेळी, आता तुम्ही बघू शकताय बघा, झाडाची पानं लाल डाग पडलेले आहेत. हा फंगसचाच इफेक्ट आहे झाडावरती. पावसामुळे, अति पावसामुळे किंवा ऊन कमी असल्यामुळे यावरती फंगसचा अटॅक झालेला आहे. ही सगळी पानं आपण काढून टाकणार आहोत. अशाच पद्धतीने आपण ही सगळी, बघा इथं तुम्ही बघू शकता मिलीबगचा अटॅक झालेला आहे. तर यावरती आपण थोडंसं इन्सेक्टिसाईड किंवा नीम ऑइलचा स्प्रे संध्याकाळी एक ऊन कमी झाल्याच्या नंतर करणार आहोत, कारण आत्ता आपण स्प्रे केला तर झाड करपण्याची शक्यता आहे, पानं करपण्याची शक्यता आहे बघा. तर ही सगळी झाडं क्लीन झाल्याच्या नंतर आपण पूर्ण टेरेस असं स्वच्छ करून घेणार आहोत. तर मित्रांनो, हे पुढं जे कुंडीमध्ये रोप आहे, साधारणतः 12 इंचाच्या कुंडीमध्ये आहे, ते आपलं रानजाईचं रोप आहे बघा. तुम्ही या अगोदरही आपले शॉर्ट व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या मोठ्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं असेल. तर रानजाईच्या रोपाची आपण पूर्णपणे कुंडीपासून साधारणतः 2 इंचाच्या उंचीवरतीच आपण याची छाटणी केली होती बघा. तर त्यानंतरची त्याला ग्रोथ आलेली आहे, कारण छाटणी केल्याच्यानंतर आपण त्याला कंपोस्ट खत, थोडंसं नीम पावडर आणि त्याला फुलं आल्याच्यानंतर खूप सुंदर असा सुगंध त्या फुलांचा येतो बघा. तर याची ग्रोथ आता खूप छान व्हायला लागलेली आहे. तर त्यालाही थोडंसं आपण बाजूला सरकून घेऊया आणि त्याच्या जागेवरील जे कचरा आहे तो क्लीन करून घेऊया. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मी माझ्या टेरेसवरती क्लिनिंगची आणि झाडांची जी काळजी आहे ती घेण्याची कामं मी म्हणजे माझ्या रविवारच्या सुट्टीच्या दिवशी करत असतो बघा. जसं की, कारण आठवडाभर कामाचे दिवस असतात, कंपनीमध्ये कामावर जावं लागतं, त्यानंतर हा जो वेळ भेटतो संडेचा, तो एक 2 ते 3 तासाचा वेळ मी या आपल्या टेरेस गार्डनसाठी देत असतो. आणि काही वेळेला काही रोपं जी आहेत त्यांना साधारणतः खतांची गरज असते, ती वेळच्या वेळी त्यांना ही 15 ते 20 दिवसाच्या अंतराने मी रेग्युलर देत असतो बघा. तर त्यानंतर तुम्ही पाहू शकता माझ्या गार्डनमधील हे पुदिन्याचं रोप आहे. तसेच ही काही जी
जास्वंदाची रोपं आहेत. हे तुम्ही चिनी गुलाब पाहू शकता, याचाही कलर बघू शकता. हे एका वेगळ्या रंगाचं रोप आहे. हे नागवेलीचं रोप आहे. तर गार्डनिंग करताना स्वच्छता असणं किंवा जे टेरेस गार्डन आहे किंवा आपले जे झाडांची जी जागा आहे ती क्लीन ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण जेणेकरून जी फंगसचा अटॅक आहे, पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या रोपांवरती फंगसचा, बुरशीचा अटॅक खूप होत असतो बघा. आणि जशी आपण स्वच्छता ठेवू तसं आपली झाडं निरोगी राहतील. हे माझे जेड प्लांट आहेत बघा. मी यावरती थोडंसं टोपियारी बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही पाहू शकता जेड प्लांटचे वेगवेगळ्या शेपमध्ये मी जेड प्लांट आकार देण्याचा त्यांना प्रयत्न करत आहे. पण काही वेळेला काय होतं मित्रांनो, की व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही. आता हे माझं पारिजातकाचं रोप आता आहे बघा, प्राजक्ताचं रोप आहे. मी मागच्या संडेला ते आणलेलं आहे. मला त्याला अजून रिपोर्टिंग करायचं आहे. थोडंसं आपण म्हणतो की रोप आणल्याच्या नंतर लगेच रिपोर्ट करू नये, त्यासाठी मी ते ठेवलेलं आहे. पण मला जसा वेळ भेटेल तसं मी त्याला रिपोर्टही करणार आहे आणि त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे की प्राजक्ताच्या झाडाला किती इंचाची कुंडीमध्ये ते झाड लावावं. साधारणतः जर आपल्याला टेरेसवर लावायचे असेल त्यासाठी माती कशी बनावी, तर तोही आपला व्हिडिओ चॅनलवरती नक्की येईल. तर मित्रांनो, हे आपलं काम करत असताना आपले शेजारी जे मित्र आहेत त्यांनी आवाज दिला होता आणि ते म्हणले काय गार्डनिंग वर्क चालू आहे का, ते त्यांच्याशी बोलत होतो. आणि तुम्ही पाहू शकताय तर हे आपलं गार्डनिंगचं क्लिनिंगचं काम आता बऱ्यापैकी कंप्लीट होणार आहे. आता यानंतर मी त्याला आता थोडंसं वातावरण बदललेलं आहे मित्रांनो, तर पाऊस येणार आहे त्यामुळे थोडंसं थांबावं लागणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया आणि जे यानंतरही एक पुढचा व्हिडिओ राहील की ज्यामध्ये आपण त्या थोडंसं इन्सेक्टिसाईडचा स्प्रे आपण रोपांवरती करणार आहोत बघा, किंवा नीम ऑइलचा स्प्रे करणार आहोत. कारण झाडावरती मला थोडंसं किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. आपली शेवंतीची काही रोपं आहेत छोटी छोटी तयार केलेली, त्यावरती थोडीशी कीड दिसायला लागलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.